तर गॅसवर हे पाणी तापत ठेवलेलं आहे हर्षदाच्या आंघोळीसाठी। माझी आंघोळ झालेली आहे। तर पाणी गॅसवर का तर सेल वगैरे बदलून बघितले, सिलेंडर पण संपलेलं नाही। पण नंतर ते जेव्हा आले ना तेव्हा कळलं की ते सेल बॉक्स खराब झालेला, तो बदलला नंतर। तर त्यामुळे पाणी गॅसवर। तर ही तयारी पण केली आहे बघा। कांदे कापून घेतले, ती सगळ्याचेच घेतलेले, भाजी आमटी आणि नाश्त्याचे पोहे केले मी नाश्त्यालाच। तर पोहे करायच्या आधी भाजी करून घेतली, म्हणजे भाजी होईपर्यंत मी पोहे टाकलेले। तर भाजी दाखवते, भाजी झालेली आहे, अशी भाजी तयार झाली। वांग्याची भाजी केली आहे, वांग्याची बारीक काप करून भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केली, ती कधीतरी नंतर शेअर करेन। आणि भाजी आधी फोडणी टाकली ना पोह्यांच्या आधी, तेव्हाच मला हर्षदा म्हटली जराशी तब्येत तिला बरी वाटत नव्हती, म्हटली क्लासमधूनच परत येईन, कारण पावसाळ्याचं वातावरण चालू आहे आणि जरा सगळ्यांनाच तब्येत बिघडल्यासारखी झालेली आहे। आणि पाऊस आत्ता जरासा उघडल्यासारखा आहे, पण एकसारखा तसा चालूच आहे। वारा तर एवढा पडदाच वाऱ्याने केवढा हलताना दिसतोय बघा, इतकं म्हणजे भरपूर वाराही भरपूर आहे। आणि पाऊस मध्ये जरासा थांबला तरी पुन्हा एकसारखा अगदी भरपूर चालू असतो। पंचगंगेला तर अगदी पाणी पात्राबाहेर आलेलं आहे, भरपूर पाणी आलेलं आहे। नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असल्यास प्लीज लाईक शेअर करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा। तर आज काय झालं, ती डबा नको म्हटल्यामुळे, म्हणजे कॉलेजला जाणार नव्हती, सरळ क्लासवरून इकडेच येणार होती घरी, त्यामुळे चपाती करायची नव्हती। मग नाश्ता वगैरे झाला, आधी पूजा वगैरे करून घेतली, पेपर जरासा वाचला, म्हटलं सकाळी जरासा वेळ आहे पेपर वाचायला, आणि म्हटलं थोड्या वेळानेच भाकरी करूया। म्हणून आत्ता भाकरी करायला 11:30च्या दरम्यान घेतली। तर ती आली बघा, तिचा क्लास सुटल्यावर तिला घरी येईपर्यंत 11:30 पावणे 12 होऊन जातात। तर आज वांग्याची भाजी केली ना, तर प्रणव खात नाही आमच्यात वांग्याची भाजी, तर त्यासाठी काय करणार आहे ते दाखवते पुढे जाऊन। कारण मग काय होतं, प्रत्येक वेळेला त्याला एक भाजी आपल्याला एक भाजी असं होऊ शकतं। तर काही वेळेला मी असं करते, तर पुढे जाऊन दाखवते ते। आणि आज चपाती नसल्यामुळे भाकरी सगळ्यांनाच, मग काही वेळेला मी काय करते, त्या दोघांपुरते म्हणजे डब्याला चपाती करून मग आम्हाला दोघांना भाकरी सकाळी असं होतं। तर आज डबा नसल्यामुळे म्हटलं सगळ्यांनाच भाकरी, मग आवरतंही पटपट, कारण चपातीचं पीठ मळून ठेवायचं, पुन्हा भाकरीचं पीठ मळायचं, असं सगळं होतं। आणि मुलांना एवढी भाकरी आवडत नसते, पण सकाळी सगळीच आहेत म्हटलं घरात, तर भाकरी करूया। आणि कुकर माझा झालेला आहे, आणि आता खोबऱ्याची चटणी करणार आहे। तर खोबरं किसून ठेवलेलं आहे, तर चटणी करायची आहे फक्त। तर जेवायच्या वेळेला चटणी करेन, आणि चटणी काय ओली नाही, ती चटणी सुकी चटणी, तशीच चटणी दुसऱ्या प्रकारेही करते। तर म्हणजे सुक्या खोबऱ्याचीच असते, पण ओलसर अशी ती पण करते, पण आज सुकी अशी करून ठेवणार आहे। तर इथं भाकरी होत आलेल्या आहेत माझ्या, आणि भात तयार आहे। आता फक्त आमटीला फोडणी टाकायची, आणि भाकरी आता जवळून दाखवते, कारण मगापासून मी कॅमेरा इकडेच ठेवलेला होता आवरायच्या ह्याच्यात। तर जवळून भाकरी दाखवते, आणि भाकरी झाली की लगेच आमटी करून घेणार आहे। तर भाकरी अशी तयार झालेल्या आहेत आता सगळ्याच भाकरी, आता लगेच आमटी फोडणी टाकते। तर इथं आमटी फोडणी टाकते, तिथेच ते मी भाजी करणार। तर कशी भाजी करणार, तर आधी आमटीसाठीची फोडणी दाखवते। तर इथे तेल घालून घेतलेलं आहे मी भांड्यामध्ये, आणि तेल तापलं की त्यात कांदा लसूण असं टाकून घेणार, कढीपत्ता पण टाकलेला आहे। तर ते सगळं भाजून घेणार आधी, म्हणजे कांदा भाजून घेणार चांगला, लसूण टाकलेली आहे। तर कुकर लावला ना, तेव्हा भात करतानाच त्यात मी मूग शिजवून घेतलेले, मुगाची आमटी करणार आहे। तर त्यातलीच मुगाची उसळ मी काढून ठेवणार प्रणवला, पण ती करताना कसं करणार, कारण आमटीत आपण पाणी नंतर जास्त होतं, तर आधी थोडीशी शिजवून घेणार। मूग शिजवलेले आहेत, पण चटणी मग अशी कच्ची राहिल्यासारखी होते। तर ती आमटी आणि भाजी अशी करायची असेल, म्हणजे त्याला भाजी काढून ठेवायची आणि मग नंतर मला त्याची आमटी करायची, तर मी असं करते की कांदा वगैरे भाजून घ्यायचा, आणि त्यात बाकी सगळं म्हणजे मूग किंवा चटणी वगैरे सगळं, मूग नंतर टाकते, चटणी टाकून ती चटणी पाण्यात शिजवून घेते, म्हणजे पाणी थोडंसं गरम घालून
शिजवून घ्यायची, त्यामुळे चटणी शिजली जाते. तर मूग ऑलरेडी शिजलेले आहेत आणि मग ते मूग थोडेसे टाकून त्याची भाजी त्यातली थोडीशी त्याला वाटीभर अशी काढून ठेवते. आम्ही बाकीचे तिघं पण आम्ही वांग्याची भाजी खातो, पण त्याला मुगाची उसळ दिली की तो खातो. आणि भाकरी असली की जरा नापसंतीच असते ना मुलांची. अशा वेळेला असं त्यांना जर असं बाबा काय आवडतं त्याप्रमाणे केलं तर म्हणजे त्यातनं आमटी होईल आणि भाजी होईल, या हेतून मी ते करते. तर आता कांदा इथे भाजलेला आहे तेलामध्ये चांगला. तर इथे मी आता या स्टेजला काय करणार, चटणी घालून घेणार. म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आहे ती चटणी घालून घेते आणि त्यामध्ये गरम पाणी जरासं ओतून थोडीशी ती शिजवल्यासारखी करणार. कारण यातच लगेच मूग टाकले की ती जळल्यासारखी होईल खालून आणि मग चटणीही शिजणार नाही. यासाठी मी असं करते. तर यात जरासं पाणी घालून थोडा वेळ अगदी ठेवणार आहे. घरातली प्रत्येकाची आवड निवड आपल्याला जपावी लागत असते आणि मग असे काहीतरी आपल्याला मार्ग आपण काढत असतो. कारण ॲट अ टाईम 2-2 भाज्या किंवा 2-2 आमट्या असं नाही आपण करू शकत. तर एखाद्या वेळेला ठीक असतं 2 भाज्या गेल्या 2 आमट्या, पण रोजचं असं करू शकत नाही ना आपण. तर मग असा मार्ग काहीतरी काढायचा की जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि एकातही दोन्ही भागेल. तर भाजी मी वांग्याची केलेली आहे पण तो खाणार नाही, तर मग अशाला आमटीच अशी करते की बाबा त्यातून त्याची भाजीही होईल आणि आपली सगळ्यांची आमटीही होईल. असं मग काहीतरी मार्ग काढायचा. तर मुगातलं थोडंसं पाणी ओतलं आणि गरम पण केलेलं आहे आमटीसाठी पाणी. तर त्यातलंही मी थोडंसं ते ओतून घेणार आहे आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजवायचं, म्हणजे चटणीचा कच्चेपणा जाणवणार नाही भाजी खाताना. कारण आपण आमटी शिजवताना भरपूर वेळ शिजवतो, पण भाजीला एवढा वेळ लागणार नाही कारण मूग शिजवून घेतलेत. तर थोडंसं प्लेट ठेवून ते आधी शिजवून घेते आणि मग त्यात शिजलेले मूग टाकून त्याची भाजी वाटीभर काढून ठेवते आणि मग त्याची आमटी करून घेते. असं करते. इथे मी काय केलं, वाटीवर भाजी त्याला काढून ठेवली आणि मला जेवढी हवी होती तेवढी आमटी त्यानुसार मी पाणी ओतलं यामध्ये आणि ही आमटी मी तयार केली. अशी मुगाची आमटी तयार झाली. आता हे सुकं खोबरं आहे आणि त्यात लसूण पाकळ्या 6-7 लसूण पाकळ्या टाकल्या आणि जी चटणी पूड असते मिरची पूड ती आणि मीठ एवढं घालून ही चटणी तयार केली, खोबऱ्याची चटणी. असं जेवणाचं तयार, भाकरी, वांग्याची भाजी, मुगाची आमटी आणि खोबऱ्याची चटणी असा आजचा मेनू केला आणि भात. तर पावसाळा आहे, आम्ही गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतो आहे आणि तुम्हीही गरमागरमच पावसाळ्यात जेवण घेत जा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.